Good afternoon, student. Today, lesson number 6, compositions of matter. In that, we will see what is compound. Let us understand compound. Compound म्हणजे संयुग. संयुग म्हणजे काय हे समजून घेऊया. While studying matter, we have seen that element is a type of a matter having the simplest composition. On inspection of the compositions of the type compound and a mixture, it is learned that they are formed from two or more units. Whether these units are in a joint state with each other or separated, decide whether the matter is compound or a mixture. ह्याचाच अर्थ असा होतो की द्रव्याचे प्रकार अभ्यासताना आपण पाहिले की मूलद्रव्ये म्हणजे सर्वात साधे संघटन असलेला द्रव्याचा प्रकार आहे. संयुग व मिश्रण ह्या प्रकारचे संघटन तपासले असता असे लक्षात येते की ते 2 किंवा अधिक घटकांपासून बनलेले असते. हे घटक एकमेकांबरोबर जोडलेल्या स्थितीत असतात की स्वतंत्र असतात. त्यावरून द्रव्य म्हणजे संयुग आहे की मिश्रण आहे ते ठरते. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं कंपाऊंड म्हणजे अँड व्हॉट इज द मिक्सचर म्हणजे मिक्सचर म्हणजे काय. आता आपण पाहणार आहोत मॉलिक्युल्स फॉर्म्युला अँड व्हॅलेन्सी म्हणजे रेणुसूत्र आणि संयोजा. आता इथे काय आहे, देर इज अ डेफिनेट प्रपोर्शन्स ऑफ द constitute element in a compound. Certain numbers of the atom of the constitute elements are joined to each other in a molecules of a compounds. Molecules formula indicates the elements present in the molecules of a compound. A molecule's formula includes the information regarding the symbols of the all constituent elements and their respective numbers as subscript. याचाच अर्थ असा होतो की संयुगांमध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते. संयोजांच्या रेणूंमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणू विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. संयुगांच्या एका रेणूमध्ये कोणत्याही मूलद्रव्याचे प्रत्येकी किती अणू आहेत हे रेणूंच्या साहाय्याने दर्शविले जाते. रेणुसूत्रामध्ये सर्व घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व प्रत्येक संज्ञेच्या पायाशी त्या अणूंची संख्या ही माहिती समाविष्ट असते. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक तक्ता दिला आहे. तो तक्ता कसला आहे, molecules formula of some compounds are given in the following table. Use this to fill the gaps in the table. आता बघा इथे जो तक्ता दिला आहे त्याच्यामध्ये काही रिकाम्या जागा दिल्या आहेत त्या आज आपण सॉल्व करायच्या आहेत. पहिला तक्ता आहे SR नंबर म्हणजे अणुक्रमणिका. दुसरा आहे नेम ऑफ द कंपाऊंड म्हणजे संयुगाचे नाव. त्याच्यानंतर आहे मॉलिक्युल्स फॉर्म्युला. आफ्टर दॅट कन्स्टिट्यूट एलिमेंट्स अँड लास्ट वन इज नंबर ऑफ ॲटम ऑफ कन्स्टिट्यूट एलिमेंट्स. नाव फर्स्ट वन इज वॉटर. वॉटरचं मॉलिक्युल फॉर्म्युला आहे H2O आणि त्याचे कन्स्टिट्यूट एलिमेंट्स आहेत H and O. H फॉर हायड्रोजन, O फॉर ऑक्सिजन. आता H किती आहे 2, त्यामुळे समोर 2 लिहिलं आहे Hच्या आणि O 1 आहे 1. सो दे राईट ओव्हर देअर 1. नाव सेकंड वन हायड्रोजन क्लोराईड HCl. H1 and chloride Cl, it is also 1. After that methane. मॉलिक्युल फॉर्म्युला आहे CH4. CH4 मध्ये C हा जो घटक मूलद्रव्य आहे ते किती आहे, ॲटमचं प्रमाण काय आहे 1. अँड H4 म्हणजे हायड्रोजन 4 आहे म्हणून त्याचं प्रमाण आहे 4. आफ्टर दॅट मॅग्नेशियम क्लोराईड
ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम Mg आणि Cl2 आहे. मॅग्नेशियमचा ॲटम आहे 1 and Cl म्हणजे क्लोराईडचे 2 आहेत. सो 1 and 2. सो आता आपण हा जो चार्ट सॉल्व केला, हा चार्ट तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचा आहे आणि मला पाठवायचा आहे. दॅट्स इट फॉर द डे. थँक्स.